शनिवार दिनांक 19 एप्रिल 2025 रोजी एक महिला ज्योतिबा डोंगरावर येमाई मंदिर ते गिरोली मार्गाच्या दरम्यान जात असताना साधारण 30 ते 40 फूट अंतर गेल्यावर तिला धक्काच बसला, कारण समोरच एका युवतीचा मृतदेह तिला दिसून आला. तिने याची माहिती दानेवाडी गावच्या पोलीस पाटलांना दिली. पोलीस पाटलांनी लगेच याची माहिती कोळोली पोलिसांना दिली. पोलीस तात्काळ घटनास्थळी आले. मृतदेहाची पाहणी केली असता त्या मृतकाचे हात दोरीने बांधलेले होते, तसेच तोंडाला रुमाल बांधून त्यावर टावेलने तोंड बांधले होते. गळ्यावर दाबल्याच्या खुणा दिसत होत्या. मृत शरीर पाहता ही घटना साधारण 1 ते 2 दिवसातील असण्याची शक्यता वर्तवली गेली होती. मृतकाच्या शर्टाच्या किंवा पॅन्टच्या खिशात ओळख पटण्यासारखे काही नव्हते, त्यामुळे मृतकाची ओळख पटवणे महत्त्वाचे होते. तिथून पुढे या प्रकरणाचा उलगडा होणे शक्य होते. या घटनेचे गांभीर्य ओळखून कोल्हापूर पोलिसांनी प्रथम अनोळखी इसमाची ओळख पटवण्यासाठी प्रयत्न चालू केले. त्यासाठी पोलिसांनी 3 पथके तयार केली. तांत्रिक माहिती घेणे, CCTV फुटेज तपासणे किंवा अजून काही माहिती मिळते का याची तपासणी सुरू केली. तसेच यामध्ये कोल्हापूर, सोलापूर, सांगली, सातारा, पुणे व कर्नाटक राज्यात कुणी 40 ते 50 वर्षे वयोगटातील कुणी व्यक्ती मिसिंग आहे का याबाबत शोधकार्य चालू ठेवण्याच्या सूचना देखील करण्यात आल्या. पोलीस पथकाने जवळपास 120 ते 130 CCTV कॅमेऱ्यांची कसून पाहणी केली. त्यावेळी पोलिसांना गुन्ह्यातील अनोळखी मृतदेह हा एका ओमनी गाडीतून ज्योतिबा डोंगरावर आणल्याचे निष्पन्न झाले. या ओमिनी गाडीचा CCTVद्वारे शोध घेतला असता त्या पथकाला जयसिंगपूरला त्या गाडीचा क्रमांक प्राप्त मिळाला. त्या गाडी क्रमांकावरून गाडी कोणाची याचा तपास घेतला असता ती ओमनी कार बेळगाव जिल्ह्यातील आथणी गावातील एका व्यक्तीची असल्याचे समजले. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आणि त्याच्याकडे कसून चौकशी केली. तेव्हा त्या व्यक्तीने एक भयंकर प्रकार पोलिसांना सांगितला. ती माहिती ऐकून पोलिसांच्या तळपायाची आग मस्तकात गेली. त्या व्यक्तीचा खून का केला असेल या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहू. जर चॅनलवर नवीन असाल तर कलम 302 या मराठी चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. कर्नाटक राज्यातील मोठे नावाच्या गावात आप्पासाहेब शंकर बोरगावे वय 45 हा त्याच्या बायको आणि मुलासह राहत होता. याच गावात त्याचा मोठा भाऊ महावीर बोरगावे हाही त्याच्या परिवारासह राहत होता. सारे काही सुरळीत चालले होते, जो तो आपापल्या संसारात रमला होता. दुर्दैवाने 8 वर्षापूर्वी महावीरचे निधन झाले. महावीरची बायको एकाकी पडली. ऐन जवानीत ती विधवा झाली होती. तिला आधार देण्याच्या बहाण्याने आप्पासाहेबाचे तिच्याकडे जाणे येणे वाढले. दोघांमध्ये हळूहळू जवळीक निर्माण होत चालली. धीर भावजाईचे नाते असले तरी आप्पासाहेबाच्या मनात पाप शिरले होते. त्याची वाईट नजर तिच्यावरून फिरत होती. दुसरीकडे तीही नवऱ्याच्या सुखापासून वंचित राहिली होती. तिला आधाराची गरज होती आणि शरीर सुखाचीही गरज होती. तिलाही धीर जास्त जवळचा वाटू लागला. एक दिवस तिचा पाय घसरला. नात्याला काळीमा फासत त्या दोघांमध्ये शरीर संबंध निर्माण झाले. मग मात्र ते मागे हटले नाही. लाज लज्जा सोडून त्यांच्यामधील शरीर संबंध वाढीस लागले होते. आता ते दोघे रोज रोज संबंध ठेवायला लागले होते. याची कुणकुण इतर नातेवाईकांना लागण्यास वेळ लागला नाही. दरम्यान त्या महिलेच्या आयुष्यात गौडप्पा आनंद शिंदे वय 33 हा तरुणाबाण तरुण आला. गौडप्पा हा बेळगाव गावचा रहिवासी होता. अवघ्या वयाची तिशी पार केलेला गौडप्पा चांगला स्थानात होता. ती त्याच्या संपर्कात आली. तिचा भरलेला तरणाटाट देह पाहून तो दिवाना झाला. ती विधवा आहे हे माहीत झाल्याने तो तिच्या मागे लागला. आता तिला 45 वय पार केलेला तिच्या धीरापेक्षा तिशीचा गौडप्पा हवाहवासा वाटू लागला. गौडप्पाशी तिने सलगी केली. तो तयारच होता. त्याने तिला पाहता पाहता मिठीत घेतले आणि तृप्त केले. साहजिकच तिला आता धीर नकोसा वाटू लागला होता. पण धीराला तर तिच्याशिवाय करमतच नव्हते. ती काही त्याला जवळ येऊ देत नव्हती. मात्र गौडप्पासोबत ती जास्त वेळ राहत होती. ती आपल्याला सोडून गौडप्पाच्या नादी लागली याचा आप्पासाहेबाला राग येत होता. तू माझी आहे, माझ्याशिवाय दुसऱ्या कोणाबरोबर संबंध ठेवलेस तर याद राख असे म्हणत आप्पासाहेब आपल्या भावजाईला दम देत होता.
तिला तो शिवीगाळ देखील करत होता, पण ती काही ऐकत नव्हती. ती जुमानत नाही व गौडाप्पाचा नाद सोडत नाही हे पाहून त्याचा राग वाढत होता. या रागातून तो तिला मारहाण करू लागला. आता मात्र डोक्यावरून पाणी गेले. एकीकडे तो त्रास देत होता, गौडप्पाला भेटण्यास मनाई करत होता, त्यामुळे ती अस्वस्थ होती. तर तिच्या सुखाला चटवलेला गौडप्पा हैराण होता. आपल्या भेटीत आप्पासाहेब बोरगावे आडसर होत आहे या भावनेने ते दोघेही चिडून होते. यातून काहीतरी मार्ग काढला पाहिजे असा विचार ते दोघेजण करत होते. शेवटी वैतागलेल्या आप्पासाहेबच्या भावजाईने प्रियकर गौडप्पा शिंदे याला फोन करून हा वाटेतील अडसर दूर करण्यास सांगितले. त्यानुसार गौडप्पा शिंदे याने राजू हुलाकटी याच्याशी संगनमत करून एक प्लॅन आखला. त्याने आप्पासाहेब बोरगावे याला शुक्रवार दिनांक 18 एप्रिल 2025 रोजी रात्री उगार येथील एका हॉटेलवर आणले. दारू पिऊ जेवण करू आणि परत येऊ असे सांगून गौडप्पाने त्याला आणले होते. पण गौडप्पाच्या मनात काय चालले आहे याचा अंदाज आप्पासाहेबाला आला नव्हता. त्या हॉटेलमध्ये आणून गौडप्पाने त्याला भरपूर दारू पाजली. त्यानंतर त्याला ओमिनी कारमध्ये घेतले. तिथून कार निघाली ती महाराष्ट्राच्या दिशेने सुसाट सुटली. रात्रीच्या अंधारात आणि नशेत चूर असलेल्या आप्पासाहेबाला समजलेच नाही की कार कोणत्या दिशेने निघाली आहे. तो घराच्या नाही तर मृत्यूच्या दिशेने निघाला आहे हे लक्षात येईपर्यंत मध्यरात्र उलटून गेली होती. शनिवार दिनांक 19 एप्रिल 2025चा दिवस सुरू झाला. पहाटे 2 वाजण्याच्या सुमारास ज्योतिबा ते गिरोली जाणाऱ्या रोडवरील यमाई मंदिराच्या पायथ्याजवळ ती कार पोहोचली. कारमध्येच दारूच्या नशेत असलेल्या आप्पासाहेबाचे हातपाय बांधून गौडप्पाने गाळा आवळला. काही वेळातच आप्पासाहेब ठार झाला. त्याचा मृतदेह हातपाय बांधलेल्या अवस्थेतच त्या डोंगरावर टाकून ते पसार झाले. आता या प्रकरणाचा उलगडा होणारच नाही याची त्यांना खात्री वाटत होती, पण त्यांना कोल्हापूरच्या पोलिसांची कर्तव्य तत्परता माहीत नव्हती. स्वतःवरून स्वर्ग गाठणाऱ्या पोलिसांनी फक्त तपास सुरू करण्याचा अवकाश की गुंता सुटणार होता. पोलिसांनी CCTVच्या माध्यमातून आरोपीला अटक केले, त्याच्याकडे चौकशी केली आणि त्याने गुन्ह्याची कबुली दिली. या प्रकरणाचा अधिक तपास कुडोली पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास कोडक व त्यांचे तपास पथक करत आहे. अशाच नवनवीन क्राईम स्टोरी ऐकण्यासाठी कलम 302 या मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा.